नमस्कार, सुस्वागतम. दीदीने मला सकाळ सकाळ साबुदाण्याची खिचडी आणून दिली आणि सगळे मिळून एकत्र नाश्ता करतोय. एकदम भारी बनली होती. काही गोड खा किंवा तिखट खा, चहा तर झालाच पाहिजे. बाय द वे, आयन 2-3 दिवसानंतर स्कूलला चालला आहे, त्याच्यामुळे थोडासा त्याचा मूड नव्हता स्कूलला जाण्यासाठी. पण ॲटलिस्ट कार्टून बघून तरी तो स्कूलला जाण्यासाठी रेडी झाला. कसं असतं ना लहान मुलांचं. आम्ही त्यावेळेला काय करत होतो काय माहीत. मी सुद्धा थोडंसं ह्यांना पॅम्पर केलं. तसं दीदीकडे आल्यावर मला सुकून मिळतो, म्हणजे जास्त काम वगैरे करायला लागत नाही, पीस वाटतं. बट तरीही मी दीदीला हेल्प करते. सो वाचं यमी जेवण करून झाल्यानंतर मी ते रेडी होते, कारण आपल्याला जायचं आहे बॅक टू होम. हल्लीच मी घेतलेली ही न्यूड लिपस्टिक आता माझा फेवरेट शेड बनलाय. मीन्स एकदम नॅचरल वाटते. सो गर्ल्स, मला वाटते तुम्ही पण या गोष्टीशी रिलेट कराल की आपण चुटकीमध्ये रेडी झालो असतो तर किती बरं झालं असतं ना. चला ॲटलिस्ट ट्रान्झिशन करून रेडी शेडी होऊया. मला तसं अयनला बाय बाय केल्याशिवायच निघावं लागेल, कारण अयन स्कूलमधून आला नाही आहे आणि विराट ट्रेनला इतकी जास्त गर्दी असते. रिस्क नाही घ्यायची बाबा, लेट पोस्ट होतं. आय डोंट नो वाय, बट मला अशा प्रकारची घरं ना खरंच खूप आवडतात. म्हणजे ना एकदम घरपण असं वाटतं या घरांमध्ये. खरंच मी जिथेही जाते ना, मला अशा टाईपची घरं दिसली ना तर मी लगेच पहिले कॅप्चर करून घेते. एकदम प्रिटी वाटतात. आणि यांची बाल्कनी पण एकदम बेस्ट ना. काल पण मी टी शर्ट बघत होती आणि आज पण मी टी शर्टच्या मागे आहे किंवा कुर्तीच्या मागे आहे. ॲटलिस्ट काहीतरी इथून घेऊन जाईन. पण दादरला ना खूप जास्त गर्दी आहे, म्हणजे ऑलमोस्ट असतेच नेहमी. पण आता गणपती जवळ येतात ना, तर नेक्स्ट वीक काय पाय ठेवायला जागा नाही मिळणार असं वाटतंय. एकंदरीत माहोल फुल वाईबवाला आहे. त्यातल्या त्यात मी पण काही ज्वेलरी वगैरे बघत होती. तसं मी अजून कन्फर्म नाही केलं की मी नक्की काय वेअर करणार आहे, बट विंडो शॉपिंगची मजा ती वेगळीच. विराट ट्रेन न पकडता मी पकडली बोरिवली ट्रेन, म्हणून तर सीट मिळाली. न्यू टी शर्ट घ्यायची इच्छा तर मिरार रूममध्ये मी बघत होते, बट मला हे टी शर्ट काही आवडलं नाही. घरी आले पण भूक मात्र एकदम सॉलिड लागली होती. पटापट पेट पूजा करून घेतली. सोबत अद्रकवाला चहा. मम्मी ते पप्पांची आठवण काढत होती आणि समोर लावलेल्या स्केचमुळे पप्पा नेहमी आमच्या समोर आहेत असं वाटतं आता.